आर्टिकल जे सुरू करतोय आपण हे पीव्ही डायग्राम अँड थर्मोडायनामिक प्रोसेस की ज्याच्यावर आता क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इथून पुढचे आर्टिकल थोडे महत्त्वाचे आहेत. ती पीव्ही डायग्राम त्याचे 3 टाइप्स आपण पाहिले होते. त्याचे 3 टाइप्स पाहिले होते तेच पुन्हा एकदा आज आपण डिस्कस करतोय आणि त्यानंतर थर्मोडायनामिक प्रोसेसेस पाहिजे. त्यातले 3 फिगर आहेत. काल आपण एक फिगर पाहिली होती पीव्ही डायग्रामची. थर्मोडायनामिक्स स्टेट व्हेरिएबल आणि इक्वेशन ऑफ स्टेट. इक्वेशन ऑफ स्टेट जे आपण डिफाईन केलं होतं पीव्ही इक्वल टू NR/T. त्यातलं आयसोथर्म जर असेल तर त्या आयसोथर्ममध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं आणि टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असल्यामुळं आपण प्रेशर आणि व्हॉल्यूम यांचं जे व्हॅरिएशन आहे एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये ट्रान्सफर होताना त्याचे व्हॉल्यूम आणि प्रेशर जे चेंज होतात ते व्हॅरिएशन कसे ते शो करणारी फिगर त्याला आपण म्हणलो होतो पीव्ही डायग्राम. अशीच पीव्ही डायग्राम आपल्याला एक्सप्लेन करायची डिटेलमध्ये. त्यातली एक सिम्पलेस्ट पीव्ही डायग्राम आपण घेऊ आधी. काल आपण हेच घेतलं होतं. मी फक्त आधी थोडी रिव्हिजन होते व तुमची काही अडचण असेल आवाज आणि दिसायच्या बाबतीत काही अडचण असेल तर म्हणून मग मी कालचा पार्ट आधी कन्सिडर करतो. नाउ आवर आर्टिकल इज पीव्ही डायग्राम अँड थर्मोडायनामिक प्रोसेसेस. द इक्वेशन ऑफ स्टेट इज पीव्ही इक्वल टू NRT. Now let us consider a system, a simplest system which is considered throughout the chapter is a gas filled in a cylinder fitted with weightless and frictionless piston. आता त्यात जे कंटिन्युअसली एक शब्द त्यात वापरला जातो वेटलेस किंवा मासलेस. मास असले की त्याला वेट राहणार आहे. वेटलेस आणि मासलेस का तर समजा या पिस्टनला जर स्वतःचं काही वेट असेल स्वतःचं काही मास असेल तर त्या मास किंवा वेटच्या सहाय्यानं त्या वेटमुळे हा स्वतः खाली यायला लागेल आणि आपण वरून कोणताही प्रेशर जरी लावलं नाही तरी पण हा ऑटोमॅटिकली प्रेशर गॅसवर एक्झर्ट केला जाईल की जो आपल्याला नको आहे. म्हणून मग आपण इथं कन्सिडर करताना वेटलेस आणि फ्रिक्शनलेस एक घेतो. फ्रिक्शनलेस का तर हे जे पिस्टन आहे हे पिस्टन आणि सिलेंडरची वॉल यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फ्रिक्शन व्हायला नको आहे. फ्रिक्शन झालं की आपण लावलेला जो फोर्स आहे समजा आपण इथं लावलेला जो फोर्स आहे फॉर एक्झाम्पल इट इज इक्वल टू 10 न्यूटन तर त्याचा करस्पॉन्डिंग काय तरी प्रेशर आपण एक्सटर्नली लावला. आता ह्या प्रेशर एक्सटर्नली जरी लावला तरी फ्रिक्शनमुळे काहीतरी अपोजिट फोर्स क्रिएट होतो. 11 स्टँडर्ड झालेलं आहे फ्रिक्शनचा पार्ट. अपोजिट साईडने काहीतरी एक फ्रिक्शनल फोर्स तयार होतो की जो आपण जे ॲक्च्युअली 10 न्यूटन लावलाय तो 10 न्यूटन न लागता काहीतरी 8 न्यूटन पर्यंतच या गॅसवर एक्झर्ट केला जातो. पण यानं प्रेशर कमी होतो. आपण वरती लावलेला जरी जास्त असला तरी फ्रिक्शनमुळे तो रिड्यूस होतो. त्यामुळं पिस्टन घेताना हे नेहमी आपण मासलेस आणि फ्रिक्शनलेस पिस्टन घेतो. मासलेस आणि फ्रिक्शनलेस पिस्टन आपल्याला घ्यावं लागतं एक पार्ट. तर ही सिस्टीम आपण कन्सिडर करतोय ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर आणि मग त्याचं समजा सुरुवातीला जी ए स्टेट आहे ए स्टेटला त्याचे प्रेशर आहेत P1 आणि व्हॉल्यूम आहे V1. काही कारणामुळे थर्मोडायनामिक प्रोसेस झाली आणि त्याचं स्टेट बदलली. सेकंड स्टेट त्यांनी अचीव केली ज्या वेळेला त्याचं प्रेशर होतं V2 आणि प्रेशर होतं P2 आणि व्हॉल्यूम होतं V2. आता आपण प्रेशर कमी झालं त्यामुळे त्याचं एक्सपान्शन झालं. आपण एक्सपान्शनची जी फिगर आहे ती फिगर आहे एक्सपान्शनची. एक्सपान्शन झाल्यामुळं कसं झालं आहे एक्सपान्शन झाल्यामुळं मग हे जे पिस्टन आहे हे पिस्टन या लेवलपर्यंत वरती गेलं. पिस्टन या लेवलपर्यंत वरती गेलं काहीतरी त्याचं सेकंड व्हॉल्यूम जे हे सेकंड व्हॉल्यूम झालं V1. सेकंड व्हॉल्यूम झालं V2. इनिशियल व्हॉल्यूम होतं V1. इनिशियल व्हॉल्यूम V1 आहे आणि सेकंड व्हॉल्यूम V2 आहे. मग या केसेसमध्ये एक्सपान्शन झालं त्याच्यामुळे त्याचा प्रेशर रिड्यूस झाला पण व्हॉल्यूम वाढलं. आता त्याची आपण पीव्ही डायग्राम काढतोय. त्याची पीव्ही डायग्राम आपल्याला काढायची आहे. आता पीव्ही डायग्राम काढण्यासाठी आपण काय करतो तर वाय ॲक्सिसवर प्रेशर घेतो आणि एक्स ॲक्सिसवर व्हॉल्यूम घेतो. आता इनिशियल स्टेट डिफाईन करताना आपण ही ए स्टेट आहे की ज्या वेळेला त्याचं प्रेशर होतं P1 आणि करस्पॉन्डिंग व्हॉल्यूम आहे V1.
करस्पॉन्डिंग व्हॉल्यूम आहे V1. थर्मोडायनॅमिक प्रोसेस झाली आणि जशी जशी प्रोसेस झाली तसा तसा त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज झाला. सेकंड स्टेट झाली B, की ज्या वेळेला त्याचं व्हॉल्यूम झालं V2 आणि करस्पॉन्डिंग प्रेशर जो आहे हा करस्पॉन्डिंग प्रेशर झाला P2. म्हणजे त्याचे कॉर्डिनेट जर आपण घेतले तर P1 V1 आणि सेकंड कॉर्डिनेट होतात P2 अँड V2. दिस इज द P1 अँड दिस इज इनिशियल प्रेशर P1, फायनल प्रेशर P2. प्रेशर रिड्यूस होतो आणि व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. आता या केसेसमध्ये A to B ट्रान्सफर होताना जी थर्मोडायनॅमिक प्रोसेस झाली, A to B ट्रान्सफर होताना जी थर्मोडायनॅमिक प्रोसेस झाली त्या प्रोसेसमध्ये याचं एक्सपान्शन झालं ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, म्हणून आपण याला आयसोथर्म म्हणतोय. डेफिनेशन ऑलरेडी डिस्कस आपण केलेली आहे. इट इज आयसोथर्म बिकॉज टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. नाव नेक्स्ट. आता A इनिशियल स्टेट आहे, B फायनल स्टेट आहे. टोटल चेंज इन व्हॉल्यूम इज V2 मायनस V1 विच इज इक्वल टू dV. टोटल वर्क डन बाय गॅस. इथं गॅसनी वर्क केलेलं आहे कारण एक्सपान्शन झालेलं आहे. टोटल वर्क डन बाय द गॅस इज given by W which is equal to integration of V1 to V2 dW which is equal to, त्याचं लिमिट होईल V1 to V2 P into dV. This is the work done. आता टोटल वर्क डन जर काढायचं असलं प्रेशर मल्टिप्लाइड बाय चेंज इन व्हॉल्यूम, म्हणजे मग हा जो कर्व आपल्याला आलेला आहे, आपल्याला टोटल वर्क डन काढायचं असेल एक सिम्पलेस्ट वे कोणता राहतो, तर हा जो कर्व आलेला आहे, हा जो कर्व आलेला आहे इथून इथपर्यंत, या कर्वच्या अंडरचा जो एरिया आहे तो एरिया काढला तरी पण आपल्याला वर्क डन मिळेल. एरिया अंडर कर्व गिव्स द वर्क डन, कारण आपल्याला हाच कन्सेप्ट पुढे वापरायचा आहे. एरिया अंडर कर्व गिव्स द वर्क डन, हा पॉईंट आपल्याला इथून पुढे वापरायचा आहे. ठीक आहे. आता पुढचे जे पॉईंट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 3 टाईपचे वर्क डन आहेत. आत्ता आपण पाहिलं ते पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क पण राहतं आणि झिरो वर्कही राहील. काल आपण ऑलरेडी जाता जाता डिस्कस केलं होतं, आज आपण थोडं डिटेलमध्ये बघायचं आहे. फर्स्ट इज पॉझिटिव्ह वर्क, सेकंड इज निगेटिव्ह वर्क आणि थर्ड इज झिरो वर्क. टेक्स्टबुक जर असेल तुमच्या समोर, टेक्स्टबुक जर असेल हे तिन्ही टाईप आपल्याला पाहायचे आहेत. टेक्स्टबुक मधल्या फिगर नंबर 4.11 A, B आणि C या तिन्ही फिगरचं एक्सप्लेनेशन आहे. त्यातली फिगर नंबर फर्स्ट. नाव कन्सिडर अगेन PV डायग्राम इन विच फर्स्ट केस, this is the pressure on x-axis, this is the volume. Gas is at first state and this is the second state. At first state pressure is P1 and its corresponding volume is V1. In second state its pressure is P2 and corresponding volume is V2. आता याचा एरिया अंडर कर्व, आपण हा जो टोटल कर्व आहे या कर्वचा अंडर एरिया घेतला तर तो होईल त्याचा वर्क डन. आता या केसेसमध्ये कसं होतं, हे इंटिग्रेशन जर आपण काढलं फर्स्ट केसमध्ये, इंटिग्रेशन जर घेतलं V1 to V2 PdV तर इट इज अ ग्रेटर दॅन झिरो. आता ग्रेटर दॅन झिरो कसं येईल, कारण हा V2 मायनस V1 जे हे V2 मायनस V1 विच इज इक्वल टू dV इज ऑलवेज पॉझिटिव्ह, हे ग्रेटर दॅन झिरो होईल. त्यामुळे वर्क डन हे झिरोपेक्षा जास्त होईल. हेन्स धिस वर्क इज ऑलवेज पॉझिटिव्ह वर्क. याला आपल्याला पॉझिटिव्ह वर्क म्हणता येईल. धिस वर्क इज पॉझिटिव्ह वर्क. एक पार्ट. इन सेकंड, आता फर्स्ट केसमध्ये पॉझिटिव्ह वर्क कधी होतं, ज्यावेळेला व्हॉल्यूम वाढतं, प्रेशर कमी होतो, म्हणजे थोडक्यात एक्सपान्शन जिथं जिथं होतं, जिथं गॅसचं एक्सपान्शन होईल त्या प्रत्येक केसमध्ये पॉझिटिव्ह वर्क होतं. और वी कॅन से दॅट वेन एव्हर देर इज वर्क डन बाय द गॅस. मी काल तुम्हाला याच्या आधी एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं, वर्क इज डन बाय गॅस और वर्क इज डन ऑन गॅस. जर गॅसनी वर्क केलं तर तिथं एक्सपान्शन होतं आणि गॅसवरती वर्क झाला, पिस्टन प्रेस केलं वरून तर तिथं गॅसच्या वर वर्क होईल आणि एक्सपान्शन झालं तर गॅस वर्क करतो. दॅट इज वर्क इज डन बाय गॅस.
ज्या वेळेला गॅस वर्क करतो त्यावेळेला आपण वर्क डन कारण एक्सपान्शन होतो. नाव सेकंड केस आहे याच्या एक्झॅक्ट रिव्हर्स की जिथं कॉम्प्रेशन आहे, म्हणजे पिस्टन हे नेहमी आतल्या बाजूला ढकललं जातं. पिस्टन आतल्या बाजूला इनवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ द पिस्टन. मग त्या केसमध्ये कसं होतं, अगेन कन्सिडर पी व्ही फर्स्ट इज दिस इज द फर्स्ट स्टेट. आता इनिशियल स्टेट जी आहे ही इनिशियल स्टेट 1 आहे आणि फायनल स्टेट 2 आहे, कारण आता इथं कॉम्प्रेशन झालेलं आहे. त्यामुळे इनिशियल स्टेट जी आहे ही इनिशियल स्टेट घेताना त्यावेळेचं व्हॉल्यूम जे आहे त्यावेळेचं व्हॉल्यूम V1 आणि करस्पॉन्डिंग प्रेशर आहे P1. फायनल स्टेट जी आहे ते फायनल स्टेटच्या वेळेला त्याचं जे व्हॉल्यूम आहे हे फायनल स्टेटचं व्हॉल्यूम आहे V2 आणि इनिशियल स्टेटचा प्रेशर आहे P2. आता या केसेसमध्ये चेंज इन व्हॉल्यूम dV जर काढला आपल्याला तर dV काढताना आपण घेतो V2 मायनस V1 दिस इज अ चेंज इन व्हॉल्यूम. आणि हे V2 मायनस V1 जर आपण केलं तर इट इज ऑलवेज लेस दॅन 0 बिकॉज V1 इज ग्रेटर दॅन V2. त्यामुळे ह्याचं इंटिग्रेशन जर घेतलं फ्रॉम V1 टू V2 बिकॉज इनिशियल व्हॉल्यूम इज V1, फायनल व्हॉल्यूम इज V2, दॅट मीन्स लिमिट ऑफ द इंटिग्रेशन इज V1 टू V2. Integration of PdV it is always gives the work which is less than 0. इथं आपल्याला वर्क हे नेहमी 0 होईल. Hence this work is always negative work. This work is always negative work. Second case. And in third case, आता थर्ड केस मध्ये काय होतं, इन थर्ड केस 0 वर्क. आता थर्ड केस मध्ये फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेट त्यांनी कशी अचीव केलेली आहे बघा. इन सेकंड स्टेट दिस इज द प्रेशर ॲक्सिस अँड दिस इज व्हॉल्यूम ॲक्सिस. इन थर्ड केस इनिशियल स्टेट इज दिस इज द फर्स्ट स्टेट ॲट विच प्रेशर इज P1 अँड करस्पॉन्डिंग व्हॉल्यूम इज V1. व्हॉल्यूम इन्क्रीज झालेले पण त्या केसेसमध्ये प्रेशर 0 राहिला. मग त्यावेळेचं प्रेशर आहे P1च राहिलं. करस्पॉन्डिंग व्हॉल्यूम इज V2. आता या केसमध्ये कसं होतं, या केसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट राहतो, अर्थात व्हॉल्यूम V1 टू V2 जरी बदलला, कारण त्याचा एक्सपान्शन आपला जो ग्राफ आहे तो ग्राफ हा असा आहे, असा ग्राफ आहे. व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट इन एनी थर्मोडायनॅमिक प्रोसेस. मग जिथं जिथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतं त्या प्रत्येक ठिकाणी होणारं वर्क डन जे हे वर्क इज ऑलवेज 0 वर्क इन दिस केस. अर्थात वर्क काढायचं झालं तर एरिया अंडर कव्हर आपल्याला काढता येईल. इन दिस केस वर्क इज ऑलवेज 0. अशा या 3 केसेस आहेत, एक पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क अँड 0 वर्क. आता इथं प्रेशर कॉन्स्टंट ठेवलेलं आहे या केसमध्ये, प्रेशर कॉन्स्टंट आहे. मग वर्क डन काढताना या केसमधलं जे वर्क डन आहे ते वर्क डन काढताना आपल्याला अर्थात इंटिग्रेशन यांचं जर घेतलं तर इंटिग्रेशन सेम आहे, P इक्वल टू dV विच गिव्स द वर्क डन. ज्या वेळेला चेंज इन व्हॉल्यूम 0 आहे, देर इज नो चेंज इन व्हॉल्यूम, देन वर्क डन इज 0. ओके, दिस इज ऑल अबाउट दिस आर्टिकल, that is PV diagram, positive work, negative work and 0 work. Our next article is thermodynamic process. Our next article is thermodynamic process. तीन टाइप एक्सप्लेन करायचे आहेत आपल्याला. सेम PV डायग्रामचे, PV डायग्रामचा बेस घेऊनच आपल्याला थर्मोडायनॅमिक प्रोसेसेसचे 3 वेज, अर्थात आता 3 वे कसे, 2 मेन आहेत आणि मधली जी वे नंबर फर्स्ट तर तो मधला कुठलाही असू शकतो. सेम PV डायग्राम अजून आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. नाव अगेन कन्सिडर सेम एक्झाम्पल. आता दरवेळेला मी काही फिगर काढत नाही. गॅस filled in cylinder
कंटेनिंग फ्रिक्शनलेस अँड वेटलेस पिस्टन. त्याच्यामध्ये गॅस घेतलेला आहे, त्याची पहिली स्टेट आहे. त्या स्टेटला आपण मी आधी एक सिम्पल पी व्ही डायग्राम काढतो आणि मग त्याच्या 3 टाईप काढू, की ज्यामध्ये फर्स्ट स्टेट जी आहे ही फर्स्ट स्टेट आहे ए स्टेट, की ज्या केसमध्ये त्याचं व्हॉल्यूम आहे V1, आणि सेकंड स्टेट जी आहे ही सेकंड स्टेट आहे बी स्टेट, की ज्या वेळेला त्याचं व्हॉल्यूम आहे V2. अर्थात आता करस्पॉन्डिंग प्रेशर जर पाहिले तर करस्पॉन्डिंग ए स्टेटला त्याचं प्रेशर होईल P1 आणि मग बी स्टेटला त्याचं प्रेशर होईल P2. म्हणजेच गॅस ए स्टेट at which pressure and volume are P1 and V1 to B state pressure and volume are P2 and V2. प्रेशर रेड्यूस झालेलं आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज झालेलं आहे, तिथं एक्सपान्शन आहे. मग आता या केसमध्ये इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट तर सेम आहेत, पण मग इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट अचीव करण्याच्या ज्या मेथड आहेत त्या 3 मेथड आहेत. आपण आत्तापर्यंत फक्त एकच फिगर काढली होती की ज्यामध्ये प्रेशरही कंटिन्युअसली कमी होत जातो आणि व्हॉल्यूमही कंटिन्युअसली वाढत जातो. म्हणजे थोडक्यात एखाद्या सिलेंडरमध्ये गॅस घेतल्यानंतर त्याला जर थोडी हीट दिली तर ती एक्सपान्शन कंटिन्युअसली व्हॉल्यूम वाढत जातं, प्रेशर कमी होतो. म्हणजे आता प्रत्येक वेळेला समजा ए पॉईंटपासून या पॉईंटला आला तर व्हॉल्यूम थोडंसं वाढलेलं आहे, प्रेशर कमी झाला. या पॉईंटला आला, हा ग्राफ मी एक्सप्लेन करतो आहे, याला आपण ग्राफ नंबर 1 म्हणू. ही झाली फर्स्ट केस, की या पॉईंटला आला तर इथं व्हॉल्यूम वाढलेले, प्रेशर अजून कमी झाले. या पॉईंटला आला, व्हॉल्यूम अजून वाढलं, प्रेशर कमी झालं. तर या मार्गाने सुद्धा ए टू बी येऊ शकतो. ही झाली फर्स्ट केस, की जिथं प्रेशर आणि व्हॉल्यूम दोन्हीही सायमल्टेनियसली चेंज होत जाते. पण आता ह्याच्यामध्ये एक अजूनही 2 मेथड आहेत. ही झाली फर्स्ट मेथड. आता ही फर्स्ट मेथड, हा ग्राफ असाच पाहिजे असं काही नाही, हा कसाही कर्व असं येऊ शकतो. माझा कर्सर थोडासा दिसत असेल तर बघा. पण त्याच्यात सेकंड केसमध्ये आपल्याला सेकंड केस जी आहे ही सेकंड केसमध्ये आपल्याला सुरुवातीला प्रेशर कॉन्स्टंट ठेवून व्हॉल्यूम अचीव करता येईल. म्हणजे कसं, लेट अस कन्सिडर. पुन्हा कशी फिगर होईल बघा. प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचा म्हणजे प्रेशर पूर्ण कॉन्स्टंट ठेवायचा, तो बदलू द्यायचा नाही, मात्र व्हॉल्यूम चेंज झाला पाहिजे. म्हणजे मग आता ए टू बी जर त्याला अचीव करायचे असेल तर तो प्रेशर कॉन्स्टंट ठेवून या स्टेटला पोहोचल. अर्थात या स्टेटला पोहोचल्यानंतर त्याची व्हॉल्यूम होईल V2, म्हणजे आता त्याला पाथ कसा राहील, ए टू सी पर्यंत येणार, नंतर सी टू बी राहणार. म्हणजे जोपर्यंत फायनल व्हॉल्यूम V2 अचीव होत नाही तोपर्यंत त्याचा प्रेशर कॉन्स्टंट राहील आणि मग प्रेशर कमी केलं जाईल किंवा वाढवलं जाईल, व्हॉट एव्हर इट मे बी. म्हणजे आता ही केस कशी आहे, एक सिम्पलेस्ट फिगर जर आपण तीच फिगर काढायची ठरली तर ती फिगर कशी होईल, मी इथं ती फिगर काढतो, नंतर मी मग इरेज करावं लागेल. हे पिस्टन आहे. आता ह्याच्यावरचं प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं म्हणजे काय करायचं, याच्यावरचं एक कॉन्स्टंट वेट ठेवायचं. मग 10 किलोग्रॅम, 5 किलोग्रॅम, व्हॉट एव्हर इट मे, आपल्याला जशी आवश्यकता पडेल तसं वेट याच्यावर ठेवायचं. हे वेट कॉन्स्टंट ठेवलं, हे बदलू दिलं नाही की याच्यावरचा प्रेशर कॉन्स्टंट राहतो, तो बदलत नाही. प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं ना, मग व्हॉल्यूम एक्सपांड करायचं. याला असं एक्सटर्नल हीट दिली हा एक्सपांड होईल, प्रेशर कॉन्स्टंट राहील कुठपर्यंत, आपल्याला फायनल व्हॉल्यूम मिळूपर्यंत. आणि एकदा का फायनल व्हॉल्यूम मिळाली की मग प्रेशर हा काढून घेतला की त्याचा प्रेशर रेड्यूस होईल. आता या केसमध्ये कसं होतं, त्याचा जो ग्राफ आहे तो ग्राफ या पद्धतीने ए टू सी आणि सी टू बी होईल. म्हणजे आता सेकंड केस जी आहे ही सेकंड केसमध्ये कसं होतं, सेकंड केसमध्ये आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवलेला आहे. सुरुवातीला आपण प्रेशर मात्र कॉन्स्टंट ठेवला आहे, पण प्रेशर कॉन्स्टंट ठेवून गॅस एक्सपांड केला. त्या केसमधलं जर आपण वर्क डन काढलं तर त्या केसमध्ये वर्क डन किती होईल बघा. मी फिगर पुन्हा तीच काढतो, फक्त आपला आता कर्व बदलल. या केसमध्ये कर्व बदलतो. दिस इज व्हॉल्यूम, दिस इज प्रेशर. नाउ इनिशियल स्टेट इज ए स्टेट at which pressure is P1 but this pressure is remains constant. Here the gas curve moves from A to C and then it moves to B. सुरुवातीला हा जो फायनल व्हॉल्यूम आहे हा आधी अचीव केला जातो ॲट कॉन्स्टंट प्रेशर, त्यामुळे आपला कर्व होतो V1 आणि हा कर्व होतो या पद्धतीने. आता इथं एरिया अंडर कर्व जर तुम्ही पाहिला तर एरिया अंडर कर्व किती होईल,
या केसमध्ये एरिया अंडर कर्व होतो हा एवढा एरिया अंडर कर्व झाला. पहिल्या केसमध्ये पाहिला तर टोटल वर्क किती होईल, म्हणजे टोटल वर्क काढायचं म्हणजे एरिया अंडर कर्व होईल. हा जो कर्व आहे याचा खालचा एरिया एवढा होतो. आपल्याला कसं आहे कोणत्या केसमध्ये जास्त वर्क होईल आणि कोणत्या केसमध्ये कमी वर्क होईल हे एक्सप्लेन करायचं आहे. पहिल्या केसमध्ये, दुसऱ्या केसमध्ये का थर्ड केसमध्ये. सेकंड केसमध्ये आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवला आणि व्हॉल्यूम एक्सपांड केलं तर त्यावेळेला आपल्याला येणार वर्क डन हा एरिया अंडर कर्व आला. एरिया अंडर कर्व म्हणजे कसं होईल, हा जो आपण इथं ड्रॉ केलेला आहे हा झाला त्याचे एरिया अंडर कर्व. Now in third case. In third case, again let us consider the figure like this. Pressure axis, volume axis, initial state, let it is A and final state let it is B. आता थर्ड केसमध्ये आपण काय केलंय, थर्ड केसमध्ये प्रेशर रिड्यूस करायचं सुरुवातीला. हा जो प्रेशर आहे तो प्रेशर रिड्यूस करायचा. इनिशियल व्हॉल्यूम इज V1, इनिशियल व्हॉल्यूम इज V1, पण आपण प्रेशर अब्रप्टली रिड्यूस केला. प्रेशर रिड्यूस करायचा फायनल व्हॅल्यू पर्यंत व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून. आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं त्यामुळे P2 अचीव होईपर्यंत व्हॉल्यूम तेच आहे आणि नंतर मग त्याचं एक्सपान्शन होऊ द्यायचं. आता या केसमध्ये त्याची कर्व हा या पद्धतीने होईल. दिस इज द थर्ड टाईप. तिन्ही मेथडनी आपण इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट अचीव करू शकतो. पहिल्या केसमध्ये दोन्ही सायमल्टेनियसली बदलतं, P1 P2 कंटिन्युअसली चेंज होत जातो. सेकंड केसमध्ये व्हॉल्यूम फिक्स ठेवून प्रेशर फिक्स ठेवून व्हॉल्यूम चेंज केलं जातं आणि थर्ड केसमध्ये व्हॉल्यूम फिक्स ठेवून प्रेशर रिड्यूस केला जातो. आता या केसमध्ये तुम्ही जर टोटल वर्क डन काढलं तर एरिया अंडर कर्व किती होतो बघा. इथं काढलं तर एरिया अंडर कर्व आहे फक्त एवढा, म्हणजे या केसमध्ये वर्क डन फक्त एवढं होईल. पहिली केस तुम्ही पाहिली तर त्या केसमध्ये वर्क डन हे त्या केसमध्ये वर्क डन आहे एवढं, आणि त्याच्या आधीची पहिली केस पाहिली तर जिथं या केसमध्ये दोन्हीही कंटिन्युअसली बदलतं, दोन्ही कंटिन्युअसली बदलतं. इथं आपलं या केसमध्ये टोटल वर्क डन हे एवढं आहे. आता तिन्ही फिगर सायमल्टेनियसली पाहिले तर कोणत्या केसमध्ये वर्क डन जास्त आहे लक्षात येईल, कोणत्या केसमध्ये वर्क डन जास्त आहे थोडंसं ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल की पहिला केस, फर्स्ट केस, सेकंड केस आणि थर्ड केस, दोन्ही केसेसमधलं वर्क डन पाहिलं तर एक लक्षात येईल की थर्ड केस जी आहे की जिथं आपण व्हॉल्यूम फिक्स ठेवलेलं आहे आणि प्रेशर रिड्यूस केला तिथं वर्क डन सगळ्यात कमी होतं. गॅसनी केलेलं वर्क कमी होतं. अर्थात गॅसनी वर्क कमी केलं की त्याची एनर्जी तेवढी सेव्ह राहते, कारण वर्क करायला त्याला गॅसला स्वतःची एनर्जी वापरावं लागते. ज्या वेळेला गॅसला एक्सपान्शन कारण आपण इथे ॲक्च्युअली एक्सपान्शन कन्सिडर करतोय V1 to V2, त्यामुळे व्हॉल्यूम इन्क्रीज होतच आहे. आता त्या कोणत्या मेथडनी इन्क्रीज करायचं, त्या तीन मेथड आपण डिस्कस केल्या. पहिल्या केसमध्ये दोन्ही सायमल्टेनियस होतं, वर्क साधारणतः एवढं आहे. सेकंड केसमध्ये आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवला, मग प्रेशर कॉन्स्टंट ठेवला तर त्याच्याला त्या केसमध्ये कसं झालं, तो कॉन्स्टंट प्रेशर जो आहे त्याच्या अगेन्स्ट वर्क जास्त करावं लागलं, त्यामुळे इथं वर्क जास्त आहे. याच्या उलट सेकंड केसमध्ये आपण प्रेशर रिड्यूस करत गेलो, सेकंड केसमध्ये प्रेशर रिड्यूस गेलो ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, त्या केसमध्ये वर्क डन हे सगळ्यात कमी होतं. अशा तीन केसेस आहेत. एक फायनल कन्क्लुजन आपल्याला काढायचं आहे. द वर्क डन बाय अ सिस्टीम डिपेंड्स not only on initial and final state but also the intermediate state, that is on the path along which the change take place. इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट अचीव करताना जे काय होणारं वर्क आहे ते वर्क आहे फक्त फायनल आणि इनिशियल स्टेटवरच डिपेंड नाही आहे. तर ज्या मार्गाने त्यांनी ह्या स्टेट अचीव केल्या, ज्या मार्गाने या स्टेट अचीव केल्या त्या पाथवरही डिपेंड आहे. तो पाथ महत्वाचा आहे. मग आता हे जे तीन पाथ आपण कन्सिडर केले, मी पुन्हा एकदा इथे त्याचे टायटल्स टाकतो तिन्ही पाथचे. पहिल्या केसमध्ये आपण P आणि V दोन्हीही व्हॅरी केले, प्रेशर कमी झाला आणि व्हॉल्यूम वाढलं. सेकंड केसमध्ये आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवला आणि व्हॉल्यूम
एक्सपांड करत गेलो होतो त्या केसमध्ये वर्क डन जास्त झालं. आणि थर्ड केसमध्ये आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला आणि प्रेशर रिड्यूस करत गेलो होतो, तिथं वर्क डन आपल्याला सगळ्यात कमी मिळालं. इनिशियल स्टेट फायनल स्टेट तीच आहे, मात्र ज्या पाथ आहे त्या पाथवर त्याची किती वर्क होतं ते त्याच्यावर डिपेंड आहे. स्टेटमेंट कसं आहे बघा, वर्क डन बाय द सिस्टीम डिपेंड्स नॉट ओनली इनिशियल अँड फायनल स्टेट. जे काय वर्क डन हे सिस्टीमने केलेलं ते फक्त इनिशियल आणि फायनलवर नाही आहे, तर ज्या पाथनी केलं त्या पाथवर सुद्धा डिपेंड आहे. दिस इज ऑल अबाउट दीज 3 केसेस. अशा या 3 केसेस आहेत वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस. वर्क डन बाय द थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस. आता त्यातली थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय ते आपण एक्सप्लेन ऑलरेडी केलेलं आहे. थर्मोडायनॅमिक प्रोसेस इज अ प्रोसिजर बाय विच द इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम चेंजेस टू इट्स फायनल स्टेट. आता त्या केसमध्ये मग ही जी इनिशियल टू फायनल स्टेट होते त्यावेळेला वर्क कसं होतं त्याच्यानुसार त्याची एनर्जी किती युटिलाइज होती ते डिपेंड आहे. आता या केसमध्ये तुम्ही जर पाहिलं तर थर्ड केसमध्ये एनर्जी गॅसची एनर्जी कमीत कमी युटिलाइज होईल, सेकंड केसमध्ये जास्तीत जास्त युटिलाइज होईल आणि पहिल्या केसमध्ये ती मीडियम युटिलाइज होईल. त्यामुळं पाथ आधी महत्त्वाचा आहे, कोणत्या पाथनी केलं जातं, कोणत्या पाथनी ही थर्मोडायनॅमिक प्रोसेस केली जाते त्याच्यावर हे जास्त डिपेंड आहे. नाव नेक्स्ट इज हीट ॲडेड ड्युरिंग द थर्मोडायनॅमिक प्रोसेस. मग आता ही प्रोसेस होताना गॅसला जी हीट ॲड केली जाते ती कशा पद्धतीनं ॲड केली जाते, सिस्टीममध्ये कशा पद्धतीने ॲड होतंय तोही पार्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे. आता स्टेट चेंज होताना जी हीट ॲडिंगचा पार्ट आहे, हीट ॲडेड ड्युरिंग द थर्मोडायनॅमिक प्रोसेस, 2 केस आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. 2 केस एक्सप्लेन करायचे आहेत. त्याच्या आधी आपल्याला एक क्वासी स्टॅटिक सिस्टीम पाहिजे. क्वासी स्टॅटिक सिस्टीम म्हणजे कशी, तर हे जे व्हॅरिएबल्स आहेत हे व्हॅरिएबलमध्ये प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचरमध्ये होणारा जो चेंज आहे तो अगदी स्मॉल आहे. इनिशियल टू फायनल स्टेट अचीव करताना इंटरमिडिएट स्टेट जे आहे ते अगदी स्लोली आहे. म्हणजे एखादा गॅसचं एक्सपान्शन जर अगदी स्लोली झालं, स्लोली होत गेलं तर त्यावेळेला त्याचा टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, प्रेशरही कॉन्स्टंट राहतो. अशी जी सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये व्हॅरिएबल दे चेंजेस इन द स्टेट ऑफ द व्हॅरिएबल ऑफ सिस्टीम इज इन्फिनिटेसिमली स्मॉल, अशा सिस्टीमला म्हटलं जातं क्वासी स्टॅटिक सिस्टीम. कारण आपल्याला पुढे हीट ॲडेडच्या वेळेला ह्या 2 केसेस पाहिजेत की एकामध्ये त्याचं अगदी कॉन्स्टंट एक्सपान्शन होतं आणि दुसऱ्यामध्ये अब्रप्ट अचानक एक्सपान्शन होतं. अशा 2 केसेस एक्सप्लेन करायच्यात. आपली आयडियल सिस्टीम पुन्हा तीच आहे. आपण जी सिस्टीम कंटिन्युअसली कन्सिडर करतोय ती सेम सिस्टीम आहे, सिलेंडर विथ फ्रिक्शनलेस अँड वेटलेस पिस्टन. ठीक आहे, पुढचा पार्ट आहे क्वासी स्टॅटिक स्टेट. कसं आहे, पेज नंबर 86 वरती डेफिनेशन आहे. कदाचित असा क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट इज द क्वासी स्टॅटिक स्टेट. तर त्याच्यासाठी ते लक्षात ठेवावं लागेल की एखाद्याचं एक्सपान्शन होताना त्याचं किंवा कॉम्प्रेशन व्हॉट एव्हर इट मे बी, पण त्याचं प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर हे जर अगदी स्लोली बदलत गेले तर त्या केसेसमध्ये जी सिस्टीम आहे त्याला क्वासी स्टॅटिक सिस्टीम म्हटलं. तर हेच आपल्याला पुढच्या हीट ॲडेड टू द सिस्टीममध्ये पाहायचं आहे. अगेन कन्सिडर अ गॅस filled in cylinder containing a piston. आता त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे पुन्हा मी सांगत नाही, आपण ते डिटेल एक्सप्लेन केलेलेच आहे. याच्यामध्ये आपण गॅस घेतलेला आहे. आता याच्या 2 स्टेट कन्सिडर करायच्यात आपल्याला. 2 स्टेट कन्सिडर करायच्यात की पहिल्या स्टेटमध्ये त्याचं व्हॉल्यूम आहे V1 आणि सेकंड स्टेटमध्ये त्याचं व्हॉल्यूम आहे V2. लेट अस कन्सिडर अगेन, पुन्हा एकदा फिगर काढतो की ज्या केसमध्ये व्हॉल्यूम कमी आहे, ज्या वेळेला पिस्टन या पोझिशनला आहे, दिस इज द फर्स्ट स्टेट. आणि सेकंड स्टेटमध्ये
पिस्टन या पोझिशनला गेलेलं आहे, त्याचं एक्सपान्शन झालं आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज आहे. दिस इज द सेकंड स्टेप. इनिशियल व्हॉल्यूम इज V1, फायनल व्हॉल्यूम इज V2. फायनल व्हॉल्यूम इज V2. आता हीट ॲड होण्याची किंवा एक्सपान्शनच्या या दोन मेथड आहेत. हीट ॲड होण्याची किंवा एक्सपान्शन होण्याच्या मेथड दोन आहेत. त्यातली पहिली मेथड कोणती, तर ही जे सिलेंडर आहे याला एक कॉन्स्टंट हीट देत राहायची. कॉन्स्टंटली हीट जर दिली तर याचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं आणि याचं एक्सपान्शन होत जातं. या केसेसमध्ये आपण कॉन्स्टंटली हीट देतोय. जी हीट आपण त्याला सप्लाय करतोय त्या हीटच्या सहाय्याने याचं एक्सपान्शन होईल आणि काहीतरी वर्क डन होईल. प्लस आता इंटरनल एनर्जी त्याची बदलत आहे अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक्स. इथं आपण हीट ॲड करतोय आणि याचं एक्सपान्शन होतंय, पण इथं त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. फ्लेमिंगनी हीट जर आपण दिली तर त्याचं एक्सपान्शन होईल. आता सेकंड केसमध्ये मात्र काय होतंय, त्याचं अब्रप्ट एक्सपान्शन करायचं. अब्रप्ट एक्सपान्शनमध्ये मात्र त्याच्यामध्ये हीट ॲड होत नाही, तर त्याची हीट युटिलाइज होते. तिथं त्याची हीट युटिलाइज होते. सेकंड केसमध्ये मात्र आपण त्याला एक्सटर्नल हीट सप्लाय न करता त्याचं एक्सपान्शन करायचं. पहिल्या केसमध्ये कसं कळलं, एक्सटर्नल हीट सप्लाय केली, टेम्परेचर त्याच्यामुळे कॉन्स्टंट राहिलं, जी हीट आहे त्याच्या सहाय्याने त्यांनी वर्क डन केलं आणि एक्सपान्शन झालं. V2 - V1 एवढं व्हॉल्यूम त्याचं बदललं. V2 - V1 विच इज इक्वल टू dV. आणि मग PdV काढलं तर इथं आपल्याला वर्क डन काढता येईल. आता सेकंड केस कशी आहे, अनुभवलेली असती. सेकंड केस मात्र आपण बऱ्याच वेळेला अनुभवलेली आहे. सेकंड केसमध्ये हे जे पिस्टन सिलेंडरची सिस्टीम आहे ती आयसोलेटेड आहे. आयसोलेटेड म्हणजे कशी, बाहेरून कोणतेही हीट आतमध्ये जात नाही. बाहेरून कोणतेही हीट आतमध्ये जात नाही. त्याच्या बाहेरची जी वॉल आहे ती बाहेरची वॉल अशी ठीक आहे आणि आयसोलेटेड. आयसोलेटेड मीन्स बाहेरचं कोणतं हीट आतमध्ये जात नाही, आतली हीट बाहेर येत नाही, एकमेकाचा कुठेही एक्सचेंज होत नाही. आता जो गॅस घेतलेला आहे, ही जी सिस्टीम आहे, हे सिलेंडरमध्ये एक पार्टिशन आहे. मध्ये एक आपण पार्टिशन टाकलं. आता हे पार्टिशननी होतं काय, गॅस तर सेम तोच आहे, पण आता पार्टिशनच्या एका साईडला आता हा गॅस आहे V1 की ज्याचं व्हॉल्यूम इथून एवढा आहे. खालचा जो गॅस आहे तो इथून एवढ्याच पार्टमध्ये गॅस घेतलेला आहे, ज्याचं व्हॉल्यूम आहे V1. वरचं कंपार्टमेंट जे आहे, वरचं कंपार्टमेंट एम्प्टी आहे. समजा आता या केसमध्ये याचं व्हॉल्यूम आहे V1 आणि इथं जे V1 डॅश घेऊ आपण, एम्प्टी कंपार्टमेंटचं व्हॉल्यूम. मग वरच्या पार्टमध्ये आपण इन्सुलेटिंग मटेरियल टाकलं आहे, त्याच्यामुळे तिथं कोणत्याही प्रकारची बाहेरची हीट आत येत नाही, आतली बाहेर जात नाही. आता या केसमध्ये इनिशियल व्हॉल्यूम आहे, तर गॅसचं इनिशियल व्हॉल्यूम जे आहे ते इनिशियल व्हॉल्यूम आहे V1. इनिशियल व्हॉल्यूम आहे V1. गॅस इथे नाही आहे, त्यामुळे त्याचं व्हॉल्यूम फक्त एवढं होईल. आणि अचानक हे जे मधलं कंपार्टमेंट आहे, मधलं कंपार्टमेंट आपण ब्रेक केलं. आता मधलं कंपार्टमेंट ब्रेक केल्याच्या नंतर काय होईल, ज्या वेळेला आपण मधलं कंपार्टमेंट ब्रेक करू त्यावेळेला हे जी सिलेंडर आहे, या सिलेंडरच्या टोटल स्पेसमध्ये गॅस ऑक्युपाय होईल. अर्थात हा आयसोलेट असल्यामुळं कसं होईल, ऑक्युपेशन जरी झालं तरी गॅस मटेरियल एकतर बाहेर येणार नाही आणि त्याची हीट सुद्धा बाहेर येणार नाही. हीट आतली आतच राहणार आहे, पण सुरुवातीला असलेली हीट आणि त्यानंतर एक्सपान्शन झाल्यानंतर त्याचं जे फायनल व्हॉल्यूम आहे, समजा फायनल व्हॉल्यूम आपण घेऊ VF. आता हे फायनल व्हॉल्यूम किती होईल, इक्वेशन जर आपण काढलं तर फायनल व्हॉल्यूम F इक्वल टू V1 प्लस V1 डॅश. दिस इज द फायनल व्हॉल्यूम. कारण आता टोटल सिलेंडरचं व्हॉल्यूम पैकी आपण दोन पार्ट केले होते. एक पार्ट होता खालचा V1 आणि दुसरा होता V1 डॅशचा. V1 आणि V1 डॅशचा होता. आता या दोन्ही केसेसमध्ये ज्या वेळेला हे मधलं कंपार्टमेंट आपण ब्रेक करू त्यावेळेला हा सगळा गॅस एवढा स्पेसमध्ये ऑक्युपाय होईल, व्हॉल्यूम वाढेल, फायनल व्हॉल्यूम आहे VF. आता या केसमध्ये कसं होतं, एक्सपान्शन तर झालेलंच आहे. एक्सपान्शन झालेले चेंज इन व्हॉल्यूम जर आपण काढलं dV तर विच इज इक्वल टू VF मायनस V1. आणि मग हे जर घेतलं तर हे एक्सपान्शन होतं V1 डॅश, कारण एवढं व्हॉल्यूम त्याचं वाढलंय. जो एम्प्टी स्पेस आहे, जिथं कोणत्याही प्रकारचं व्हॉल्यूम नव्हतं, जिथं गॅस नव्हता, तेवढं एक्सपांड झालं. गॅस एक्सपांड झाला, पण एक्सपान्शनसाठी लागणारी एनर्जी आपण बाहेरनं सप्लाय केली नाही.
अर्थात गॅसनी स्वतःची एनर्जी वापरली. त्या केसेसमध्ये गॅसकडची हीट तिथं वापरली जाते आणि एक्सपान्शन होतं. अशा या 2 केसेस आहेत. हीट ॲडेड ड्युरिंग द थर्मोडायनॅमिक प्रोसेस. थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये हीट कशा पद्धतीने ॲड केली जाते? जर फ्री एक्सपान्शन याला म्हटलं आता फ्री एक्सपान्शन. नाव लक्षात ठेवा थोडं, की ज्या केसमध्ये बाहेरनं कोणतंही हीट एनर्जी सप्लाय न करता एखादा गॅस जर एक्सपांड झाला, तर त्या केसेसमध्ये होणारं जे एक्सपान्शन आहे त्याला म्हटलं होतं फ्री एक्सपान्शन. असं फ्री एक्सपान्शन तुम्ही अनुभवलेलं आहे. कधी अनुभवलेलं आहे? एखाद्या सायकलचं टायर जर अचानक बर्स्ट झालं, तर त्याचं अचानक एक्सपान्शन होतं. आतल्या गॅस अचानक एक्सपांड होतो, त्याला म्हटलं होतं फ्री एक्सपान्शन. किंवा मग गॅस सिलेंडर आहे आणि गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. कारण सुरुवातीला ही जी आपली रूम आहे, समजा ही रूम जर आपण घेतली, तर या रूममध्ये जो गॅस सिलेंडर आहे त्याच्यामधल्या आतला गॅस फक्त कमी कंपार्टमेंटमध्ये, पण अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर त्या केसेसमध्ये मात्र गॅस सगळ्या रूममध्ये स्प्रेड होतो. त्याला म्हटलं होतं फ्री एक्सपान्शन. तिथं कोणताही एनर्जी आपण सप्लाय न करता त्याचं एक्सपान्शन होतं, म्हणून याला म्हटलं होतं फ्री एक्सपान्शन. मला वाटतं आता इथपर्यंत काही कोणाचे काही प्रॉब्लेम नसावा. पुढचं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आर्टिकल पाहायचं आहे, क्लासिफिकेशन ऑफ द थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस. Thermodynamic process is the process in which state of the system changes from initial state to the final state. A to B, P1 to V1, P2 to P2 V2, P1 V1 अशी जी चेंज होती. आता ही थर्मोडायनॅमिक प्रोसेसेसचे टाइप्स कोणते आहेत हे टाइप इथून पुढच्या आर्टिकलमध्ये आपल्याला 1 by 1 डिस्कस करायचे. मी फक्त नावं सांगतो. फर्स्ट इज रिव्हर्सिबल अँड इररिव्हर्सिबल प्रोसेस. मग त्याच्यामध्ये कारण काय आहेत? कॉज ऑफ द इररिव्हर्सिबिलिटी, त्याच्यामध्ये ॲजम्पशन्स काय काय केलेले ते. सेकंड टाईप इज आयसोथर्मल प्रोसेस. थर्ड टाईप इज आयसोबारिक प्रोसेस. फोर्थ इज आयसोकोरिक प्रोसेस. फिफ्थ इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. सिक्स्थ इज सायक्लिक प्रोसेस. सेवन्थ इज फ्री एक्सपान्शन. अशा 7 प्रोसेस पाहिजे. आणि मग या 7ही प्रोसेसमध्ये आपल्याला काही मॅथमॅटिकल डेरिव्हेशन्स आहेत. मग तिथं वर्क किती झालेलं आहे, एनर्जी किती सप्लाय करावी लागली, कशा पद्धतीने सप्लाय करावी लागली, याचे काही मॅथमॅटिकल डेरिव्हेशन्स आहेत. ते आपण उद्याच्या पिरियडला आणि परवाच्या, कारण याला 2 दिवस लागतील, अशा दोन्ही पिरियडला आपण डिस्कस करूया. आजच्या दिवस थांबूया. काही अडचण असेल तर फक्त कॉमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. 4 दिवस आपण लाईव्ह घेतोय. लाईव्हमध्ये जर काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये इथेही टाका, कारण ह्यानंतर माझ्याकडे सेव्ह होत आहेत. नंतर ग्रुप यूट्यूबवर काही राहत नाही, पण इथं सेव्ह होतात. तर याच्यामध्ये टाका किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर जर टाकला तरी चालतील. उद्याच्या पिरियडला आपण पुढचा पार्ट डिस्कस करूया. आजच्या दिवस आपण थांबूया. काही अडचण असेल तर टाका, नाहीतर ठीक आहे, आपण थांबूया आजच्या दिवस.